Subscribe my channel Learning with Smartness and don't forget to press on the bell icon. नमस्कार, लर्निंग विथ स्मार्टनेस चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत. शेकडेवारी म्हणजे काय? तर पहा, शेकडेवारी तर शेकडा म्हणजे 100. शेकडा म्हणजे काय? 100. शेकडेवारीलाच गणितात शतमान किंवा प्रति शेकडा किंवा टक्के या नावाने ओळखतात. पहा, म्हणजे शेकडेवारीला शतमान, प्रति शेकडा आणि टक्के या नावाने ओळखतात. तर पहा आता, शेकडा म्हणजे 100. शेकडा म्हणजे काय? 100. जेव्हा एखाद्या संख्येच्या छेदस्थानी 100 असते तेव्हा ती संख्या टक्केवारी स्वरूपात लिहितात. उदाहरणार्थ पहा, 5/100. या ठिकाणी 5 हा अंश आहे आणि 100 हा छेद आहे. 100 काय? हा छेद आहे. पहा, आता या ठिकाणी पहा, हे जे 5/100 आहे, मग हे 5/100 न लिहिता ह्या 100 ऐवजी या ठिकाणी 5% असं लिहितात. पहा, म्हणजे 100 हा छेद लिहायचा नाही, त्याऐवजी 5 फक्त अंश 5 लिहायचा आणि पुढे टक्केचं चिन्ह लिहायचं. पहा, शेकडा चिन्ह लिहायचं. पहा, शेकडा किंवा टक्के. तर पाहता, एखाद्या अपूर्णांकाचे टक्केवारीत रूपांतर करताना अंश व छेद यांना सारख्या संख्येने गुणावे अथवा भागावे. भागायचं किंवा गुणायचं, या दोन्हीपैकी आपण एक क्रिया करायची आहे. तर पहा आता, उदाहरणार्थ 7/25 आहे. या ठिकाणी 7 हा अंश आहे आणि 25 हा छेद आहे. मग या ठिकाणी छेदस्थानी 100 येण्यासाठी या संख्येला कशाने गुणावं लागेल? पहा, छेदस्थानी 100 येण्यासाठी याला या ठिकाणी 25×100. पहा, 25×100. मग अंशाला देखील 4 ने गुणायचं. म्हणजे जर आपण छेदाला 4 ने गुणलं तर अंशाला देखील 4 ने गुणायचं. म्हणजे पहा, 7×28 आणि आता म्हणजेच काय? 28%. पुढचं पाहता, 60/400. आता या ठिकाणी पहा, या ठिकाणी काय आहे की या ठिकाणी पहा, आपल्याला 60/100 आहे. पहा, 60/100 आहे. मग या ठिकाणी आपल्याला काय करायला लागेल? पहा, 4 ने भागावं लागेल. पहा, आपण जर 400 ला जर 4 ने भागलं, 100 उत्तर येतं. पहा, या ठिकाणी 100 उत्तर येईल. म्हणजेच आपल्याला अंशाला देखील 4 ने भागावले. पहा, या ठिकाणी 15×60 म्हणजे या ठिकाणी 15%. 15% म्हणजे अंश आणि छेद यांचं जर आपल्याला टक्केवारीत रूपांतर असेल, एकतर त्या दोन्ही अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने भागायचं किंवा गुणायचं. आता या ठिकाणी आपण जेव्हा एखाद्या उदाहरणामध्ये संख्येचा शेकडा विचारतात तेव्हा चा म्हणजे गुणिले असा होतो. पहा, म्हणजे पहा, या ठिकाणी उदाहरणामध्ये असतं. पहा, चा शब्द असतो. चा आणि चा अर्थ असतो गुणिले. गुणिले चा अर्थ असतो गुणिले. पहा, आता या ठिकाणी 400चा 10%. 400चा 10%. पहा, मग 400चा 10% म्हणजे काय? पहा, चा अर्थ आहे गुणिले. म्हणजे 400 चा म्हणजे काय? गुणिले. तर 10% म्हणजे काय? तर 10% म्हणजे पहा, 10% म्हणजे काय? 10/100.
आपल्याला टक्केवारीचं जर अपूर्णांकात रूपांतर सांगितलं तर या ठिकाणी जी 10 संख्या तो अंश लिहायचा आणि टक्केच्या ऐवजी तो छेद 100 द्यायचा बा. म्हणजे अशा प्रकारे टक्क्याचं या ठिकाणी शेकड्याचं आपण या ठिकाणी अपूर्णांकात रूपांतर केलं पहा. म्हणजे 10% म्हणजे काय? 10/100. शून्य गेला, शून्य गेला, शून्य गेला, शून्य गेला. उत्तर आलं पहा 40. म्हणजे 400चा 10% म्हणजे किती उत्तर आलंय? 40 हे उत्तर आलेलं आहे. चा अर्थ आहे गुणिले. चा अर्थ काय बा? गुणिले हा अर्थ आहे. आता पहा या ठिकाणी 125 चे 30% म्हणजे किती? आता या ठिकाणी 125 चे त्याचा अर्थ काय आहे? गुणिले. 125 चा म्हणजे काय? गुणिले. तर 30% म्हणजे काय पहा? 30% याचा अर्थ काय होतो? याचा आपण जर अंश आणि छेद स्वरूपात जर रूपांतर केलं तर 30/100. लक्षात ठेवायचं पहा. टक्केचं आपल्याला अपूर्णांकात रूपांतर करायचं असेल तर पहा तो जो संख्या अंश लिहायचा आणि जे टक्केवारीचे चिन्ह आहे त्या चिन्हाऐवजी त्याला छेद 100 द्यायचा आहे. म्हणजे पहा या ठिकाणी 30/100. आता या ठिकाणी पाहता आपण हे उदाहरण सोडवूया. शून्य गेला, शून्य गेला पहा. आता 125 आणि खाली 5 आणि 10 आहे पहा. 5 होते पहा. 5 दुने 10 आणि 5 5 25 आणि 5 दुने 10. उत्तर आहे पहा 25 गुणिले 3/2 बरोबर 25 त्रिक 75/2. आता पुन्हा आपण याला संक्षिप्त रूप देऊया पहा. बे 1 बे, बे त्रिक 6, बे 7 14 आणि बे 5 10 म्हणजे 37.5 हे याचं उत्तर आलेलं आहे. अशा प्रकारे हे उदाहरण सोडवायचं बा. आता पुढे पहा 133 हे कोणत्या संख्येचे 19% आहे? पाहता आता आपण प्रथम ती संख्या मानूया. पहा संख्या ती संख्या आपण x मानू. पाहता आपल्याला सांगितलं पहा 133 म्हणजेच काय पहा कोणत्या संख्येचे पहा म्हणजे x चे 19% पहा. x चे काय पहा 19% आहे. म्हणजेच पहा या ठिकाणी 133 बरोबर x गुणिले 19/100 पहा. या 19% म्हणजे काय असतं पहा 19% म्हणजेच 19/100. पहा आता एक या ठिकाणी पहा आपण x बरोबर पहा 133 पहा याला आपण हे 100 भागिले तर गुणिले करूया 100 आणि छेद याला 19. 19/100 हे समीकरणाच्या जर दुसऱ्या बाजूला गेल्यानंतर ते बदलतात पहा. आता आपण हा पाडा म्हटला आपण 19चा पाडा म्हटलो 19 7 19 19 19 7 133 पहा. म्हणजेच या ठिकाणी उत्तर आलं पहा x बरोबर 7 गुणिले 100 म्हणजेच काय आलं 700. म्हणजे 133 हे 700 या संख्येचे 19% आहे. पहा 133 हे 700 या संख्येचे 19% आहे. पाहता उदाहरण पहा. उदाहरण किती मोठं असेल तर काळजीपूर्वक वाचायचं आणि वाचून त्याप्रमाणे कृती करत जायचंय. पहा
उदाहरण पहा, एका स्पर्धा परीक्षेत एकूण गुणांच्या 74% गुण मिळाल्यास परीक्षेतून अपेक्षित पदाकरिता निवड होते. परीक्षेचे एकूण गुण 1400 असतील तर निवड होण्यासाठी किमान किती गुण मिळालेले विद्यार्थी पात्र ठरतील? तर पहा, आता हे जे उदाहरण आहे पहा, एका स्पर्धा परीक्षेमध्ये काय विचारलं आपल्याला? एकूण गुणाच्या 74%. आता हे पहा, पात्र ठरण्यासाठी आवश्यक गुण किती पहा, आपण घेऊ पाहता, पात्र ठरण्यासाठी आवश्यक गुण बरोबर काय ते एकूण गुणांच्या 74%. पहा, एकूण गुणांच्या 74%. पहा, 74% आहे. मग आता आपले जे एकूण गुण आहे ते किती आहेत? पहा, परीक्षेचे एकूण गुण हे 1400 आहेत. म्हणून पहा, 1400 गुणिले 74%. म्हणजेच काय झालं पहा, आता या 74%चं आपण जर अंश आणि छेद रूपात रूपांतर केलं म्हणजे पहा, 74% म्हणजे पहा बरोबर 1400 गुणिले पहा 74% म्हणजेच काय? 74/100. पहा, या टक्केच्या ऐवजी आपण या ठिकाणी छेद 100 लिहिला आहे. पहा, आपण आता याला संक्षिप्त रूप देऊया. 0 गेला, 0 गेला, 0 गेला, 0 गेला. पहा, उरलं पहा 14 गुणिले 74. आता आपण हा जर गुणाकार केला पहा, 14 चोक 56, 5 या ठिकाणी उत्तर येतं पहा 103. 1036 जे 1036 हे उत्तर पहा. म्हणजे निवड होण्यासाठी किमान 1036 गुण मिळालेले विद्यार्थी पात्र ठरतील. अशा प्रकारे उदाहरण काळजीपूर्वक वाचायचं, वाचता वाचता आपल्याला त्या ठिकाणी उत्तर मिळतं पहा. म्हणून परीक्षेमध्ये उदाहरण पहा, वेगवेगळ्या प्रकारचं उदाहरण असतं. उदाहरण काय येईल ते आपण सांगू शकत नाही. म्हणून प्रत्येक वाक्यानुसार वाक्य वाचायचं, त्यानुसार ती माहिती लिहून घ्यायची पहा. पुढचं पहा, आता एका पुढील उदाहरण पहा. उदाहरण काय? आता एका वस्तूची किंमत 20% वाढली, काही दिवसांनी 20% ती कमी झाली, तर शेवटची किंमत मूळ किमतीपेक्षा कमी होईल का जास्त आणि किती? पहा, आता हे उदाहरण यापूर्वी परीक्षेत विचारलं होतं पहा. यापूर्वीच्या मागील परीक्षेला हे उदाहरण म्हणजे 2017 या वर्षी या प्रश्नपत्रिकेमध्ये हे उदाहरण विचारलं होतं. तर पाहता आता काय करायचं, यामध्ये पहा एका वस्तूची किंमत, आपल्या वस्तूची किंमत दिली का? नाही. तर 20% वाढली. म्हणजे ज्या ठिकाणी वस्तूची किंमत दिली नसते त्या ठिकाणी शक्यतो आपण त्या वस्तूची किंमत 100 मानू. पहा, वस्तूची किंमत 100 मानू. 100 मानायची. वस्तूची किंमत 100 मानली. तर मग आता 100 मानली, वस्तूची किंमत 100 मानल्यामुळं काय झालं पहा, तर ही पहा 100 ची किंमत ही काय आहे? मूळ किंमत आहे. पहा, मूळ किंमत. तर 100 मानली. आता वस्तू किंमत किती वाढली? 20% वाढलेली आहे. पहा, म्हणजे पहा आता
100च्या 20%, 100चे म्हणजे 20% पहा, 100चे 20% म्हणजे काय झालं पहा, 100 गुणिले 20/100, शून्य शून्य पहा, म्हणजे किती, 20 रुपयांनी वाढली. म्हणजे ती वस्तू आहे, ती वस्तू आता किती रुपये मिळणार आहे पहा, 100 अधिक हे 20 वाढलेले म्हणजे किती पहा, 120 ला झाली पहा. म्हणजे एका वस्तू किंमत 20% जर वाढली, ती आता ती जी वस्तू आहे ती 120 रुपयाला आता झालेली आहे पहा. मग आता ह्या 120 पुढे काय विचारलं पहा त्यांनी, काय सांगितलं माहिती, काही दिवसांनी 20%ने ती कमी झाली पहा. आता पहा, कमी झाली पहा. आता काही दिवसांनी पहा, काही दिवसांनी ती 20%ने कमी झाली पहा. म्हणजे आता 120च्या 20%, 120च्या 20% म्हणजे पहा, 120 गुणिले 20/100 पहा, शून्य गेला शून्य गेला शून्य शून्य पहा, त्याला पहा 12 दुनी 24 पहा. म्हणजे आता ती 24 रुपयाने ती किंमत कमी झाली पहा. आणि वस्तूची किंमत किती होती, 120 पहा. म्हणजे 120 मधून 24 कमी झाले, उत्तर येते 96. आता मूळ किंमत काय होती आपली, मूळ किंमत होती 100, आणि आता ती 20% वाढून परत 20% कमी झाल्यानंतर किती रुपयाला गेली ती, 96 रुपये पहा. म्हणजे 100 वजा 96 म्हणजे ती कमी झाली पहा, म्हणजे 4. म्हणजे ही जी किंमत आहे ही 4 ने कमी झाली पहा. म्हणजे शेवटची किंमत मूळ किमतीपेक्षा कमी होईल, आणि ती किती होईल कमी, 4 ने कमी होईल पहा. 4 ने कमी होईल पहा, 4 ने कमी होईल पहा. आता 4 रुपयांनी ती कमी पहा. तर पुढे उदाहरण पाहू आता आपण. उदाहरण पहा, शोभाताईंनी एक स्कूटर 55,000 रुपयांना विकत घेतली. वापरलेल्या स्कूटरचा भाव प्रतिवर्षी 8%ने कमी होतो. 2 वर्षानंतर त्यांनी 2 वर्षानंतर ती जी स्कूटर आहे, ती स्कूटर 2 वर्षानंतर ती स्कूटर विकली तर त्यांना किती रुपये मिळतील पहा. तर पहा, आता या उदाहरणामध्ये काय करायचं बघा. पर्याय पहा, पहिला पर्याय पहा 86,552, दुसरा पर्याय पहा 64,152, तिसरा पर्याय पहा 61,452, आणि चौथा पर्याय पहा 43,525. तर पहा, तर पहिल्या वर्षी काय झाली पहा, कमी झाली पहा. आता स्कूटरची किंमत किती होती पहा, 55,000 रुपये. 55,000च्या 8% पहा, 55,000च्या 8%, म्हणजेच काय पहा, 55,000 गुणिले 8/100. 8% म्हणजेच काय, 8/100 पहा. हा शून्य गेला शून्य गेला शून्य गेला शून्य गेला पहा, किती उरलं पहा, 550 गुणिले 8 बरोबर, त्या ठिकाणी उत्तर येतं पहा. हा जो गुणाकार आहे, तो गुणाकार किती होतो पहा, 0 0 8 45 आणि 8 44 पहा, म्हणजे 4,400. म्हणजे आता 4,400 रुपये कमी होतील पहा. 4,400 रुपये पहा. म्हणजे स्कूटर किती रुपये होती पहा, 55,000ला त्यातले
4,400 रुपये कमी झाले. आता किती स्कूटर कितीला गेली पहा आता? 0 तो 0 गेला, 0 0 10 6 चालेल 5 आणि किती आलं पहा या ठिकाणी 0 0 5 50,600 पहा 50,600 पहा 50,600 ला ती म्हणजे तिची 8% किंमत कमी होऊन ती आता 50,600 झाली. आता पहा 2 वर्षानंतर ती स्कूटर विकली पहा. मग दुसऱ्या वर्षी देखील पहा काय होणार आहे, आणखी 8% कमी होणार पहा. म्हणजे आता ह्या 50,600 वर 8% आणखी कमी पहा. 50,600 चे 8% म्हणजे 8/100. 0 गेला 0 गेला. तर पहा ठिकाणी पंधराला जर पहा पे 1000 बे 5 10 पे 4 8 आणि हा जर आपण गुणाकार केला तर ते उत्तर येते पहा 4,048. मग आता या ठिकाणी 50,600 मधून 4,048 वजा केली किती उरतात पहा 10 2 या ठिकाणी 5 5 6 आणि 4 46,552 म्हणजे पर्याय नंबर 1 हे याचं उत्तर आहे. पर्याय नंबर 1 पहा पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा प्रकारे प्रश्न वाचायचा, काळजीपूर्वक वाचल्यानंतर आपल्याला आपोआप त्या ठिकाणी उत्तर मिळतं पहा. तर पुढचा प्रश्न आपण घेऊया. 200चा 44% म्हणजे 50चा शेकडा किती पहा. 200चा 44% म्हणजे 50चा किती पहा. 50चा शेकडा किती. आता आपण या ठिकाणी काय करूया, 50 शेकडा आहे ना, आपण ते एक्स मानूया बा. या ठिकाणी एक्स मानलं पहा, एक्स मानूया पहा. 200चा 50 जाईल तो 50चा x% असं आपण म्हणूया. तर पाहता आणि हे किती आहे 200चा 44%. आता काय त्यांनी काय सांगितलं पहा 200चा 44% म्हणजेच काय त्या दोघांची किंमत सारखी पहा. 200चा 44% बरोबर 50चा x% पहा. म्हणजेच काय पाहता 200 गुणिले 44/100 बरोबर 50 गुणिले 1/100. तर पहा या ठिकाणी 0 गेला 0 गेला 0 0 पहा किती उरलं पाहता या ठिकाणी 2 गुणिले पहा 2 गुणिले 44 बरोबर पहा 0 गेला 0 गेला बे 5 1 5 5 दुणे 10 म्हणजे 1/2 पहा. आता हे 2 छेदस्थानी आहे, समीकरणाच्या विरुद्ध जाताना ते गुणिले होतात पहा. म्हणजेच काय झालं पहा x बरोबर काय आलं पहा या ठिकाणी 2 गुणिले 44 गुणिले 2 आणि हा जर गुणाकार आपण केला तर याचं उत्तर येते 176 म्हणजे 176 हे याचं उत्तर आलेलं आहे. 150चा शेकडा किती तर 176 हे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. आता पुढचं पाहू आपण पहा
शेकडा शेकडा 2.5 म्हणजे किती पा हा पण प्रश्न यापूर्वी आलेला आहे पा म्हणजे किती सोपा प्रश्न आहे पा किती आपलं वाटतं अतिशय सोपा प्रश्न आहे पटकन व्यवस्थित करायचं आता उदाहरण काळजीपूर्वक करायचं पा आता पा शेकडा 2.5 म्हणजेच काय पा 2.5% म्हणजेच काय पा 2.5 छेद 100 आता पहा या ठिकाणी काय पहा दशांश चिन्ह आहे मग दशांश चिन्हाच्या उजवीकडे एक अंक आहे मग ते दशांश चिन्हाच्या उजवीकडे जो चिन्ह आहे ते सरण्यासाठी याला आपल्याला दोन्हीला म्हणजे अंश छेदाला 10 ने गुणावं लागेल पहा म्हणजे पहा 2.5 गुणिले 10 छेद 100 गुणिले 10 पहा किती आलं पहा 25 छेद 1000 बरोबर पहा जो अंश लिहून घ्यायचा 25 पहा आता एकावर शून्य किती आहे पहा 1 2 3 पहा छेदस्थानी 1000 आहे ना म्हणजे 1 2 3 आणि दशांश चिन्ह पहा म्हणजे 0 दशांश चिन्ह 0 2 5 हे याचं उत्तर आलेलं आहे आता पहा आपण पुढील उदाहरण घेऊया आता एक्स चे पहा एक्स चे 25% बरोबर 2000 चे 50% तर एक्स बरोबर किती ही उदाहरण आहे पाहता आता एक्स चे 25% पहा म्हणजे काय पाहता म्हणजे एक्स गुणिले 25/100 बरोबर 2000 चे 50/100 आता आपण 25 1 25 100 पहा शून्य गेला शून्य गेला शून्य गेला शून्य गेला पहा म्हणजे एक्स छेद 4 बरोबर 200 गुणिले 5 म्हणजेच पहा त्या ठिकाणी एक्स बरोबर 200 गुणिले 5 गुणिले 4 आपण हा जर गुणाकार केला अजून 10 1000 गुणिले 4 बरोबर 4000 याचं एक्स ची किंमत आली 4000 किती किंमत आली पहा 4000 अशा प्रकारे हे उदाहरण आपण सोडवायचं आहे आता आपण पुढील उदाहरण पाहूया तर पहा 2020 या वर्षी एक प्रश्न विचारला पहा 4560 चे 2.7% बरोबर किती आणि दोन अचूक पर्याय निवडा पहा आपल्याला दोन अचूक आपलं पर्याय निवडायचे पहा सांगायचे पहा आता कोणकोणते पर्याय पहा आता पर्याय पहा पहिला पहा पर्याय आहे पहा 12312 गुणिले 10⁻². दुसरा पर्याय पहा 123.12. तिसरा पर्याय पहा 12 दशांश चिन्ह 3 1 2 आणि चौथा पर्याय पहा 12312 गुणिले 10⁻³ आता अशा प्रकारे आपल्याला वाटतं अरे प्रश्न काय आहे प्रश्न अतिशय सोपा आहे पहा
परंतु जे पर्याय दिलेले आहे आपल्याला फक्त या ठिकाणी घातांकाचे आपल्याला नियम माहिती पाहिजे पहा. तर पाहता आपण जे 4560 आपण ते रूपांतर करून घेऊ. पाहता 4560 गुणिले 27% म्हणजे काय, 2.7% म्हणजे काय, 2.7 छेद 100. मग आता पहा या ठिकाणी आपण जर याला संक्षिप्त रूप दिलं पहा, म्हणजे काय झालं पहा, 4560 गुणिले हे दशांश चिन्ह जाण्यासाठी अंशांश छेदाला आपल्याला 10 ने गुणायला लागेल पहा. म्हणजे या ठिकाणी गुणिले 10 गुणिले 10 पहा, ठीक, 27 छेद 1000. आता या ठिकाणी पहा संक्षिप्त रूप द्या. पहा आता संक्षिप्त आपण रूप दिलं पहा, 0 गेले 0. पाहता म्हणजे या ठिकाणी काय पहा उत्तर काय आलं पहा, 456 गुणिले 27 गुणिले या ठिकाणी छेद 100. पाहता आता हा जो गुणाकार आहे तो आपण गुणाकार करून घ्यायचा पहा. या ठिकाणी आपण जर 456 ला जर 27 ने गुणलं, तो जो गुणाकार येतो पहा, तो येतोय पहा 12,312 छेद 100. पहा आता या ठिकाणी पहा दोन उत्तर कोणती निघतील. पाहता पहिले उत्तर पाहू आपण. अंश लिहून घ्यायचा, ज्यावेळेस छेदस्थानी 10 असेल, 100 असेल, 1000 असेल पहा, त्यावेळेस पहा 12,312. एका शून्य किती आहे, 2. 1 2 म्हणजे या ठिकाणी उत्तर आलं पहा 123.12. या ठिकाणी पर्याय नंबर 2 याचं उत्तर आलं पहा. आता अजून कोणतं उत्तर येते पहा, हे झाल्याचं एक उत्तर, आणखी कोणतं येतं पहा, लक्षात घ्या. याचा अर्थ काय पाहता, 12,312 गुणिले 1/100. आता 100 पहा 1/100 म्हणजेच काय पहा, बरोबर 12,312 गुणिले पहा 1/10. आता ज्यावेळेस आपण एक नियम पाहिला पहा, की येचा आपण घातांकामध्ये नियम पाहिला पहा. घातांकाचा जो नियम आहे पहा, काय नियम होता पहा, तो नियम काय होता की 1 पहा एचा n घात बरोबर एचा वजा n घात. त्या ठिकाणी पाहता 1/10 म्हणजेच काय उत्तर आलं पहा, 12,312 गुणिले 10⁻². म्हणजे उत्तर येते आपलं पर्याय नंबर 1. म्हणजे आपल्या या ठिकाणी 2 पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायला लागणार पहा. कोणते 2 पर्याय आपल्याला, पर्याय नंबर 1 आणि पर्याय नंबर 2 हे आपण या ठिकाणी निवडलेले आहे. आता आपण आणखी उदाहरण घेऊया. पाहता तर पहा उदाहरण काय पाहता, उदाहरण आहे अर्पिताला अजयपेक्षा 20% कमी. पहा उदाहरण पहा, अर्पिताला अजयपेक्षा 20% गुण कमी मिळाले.
तर तर अजयला अजयला अर्पितापेक्षा किती टक्के जास्त गुण मिळाले? जास्त गुण मिळाले. तर पहा आता काय पाहता पर्याय पहा 25%, दुसरा पर्याय पहा 20%, तिसरा पर्याय पहा 5% आणि चौथा पर्याय पहा 10%. आता पहा उदाहरण काळजीपूर्वक पहा. अर्पिताला अजयपेक्षा 20% गुण कमी मिळाले. पहा म्हणजेच काय झालं पहा 20% गुण मिळाले पहा म्हणजे अर्पिताचे अजयचे गुणोत्तर आहे. म्हणजे जर अजयला जर 100 असतील तर अर्पिताला काय आहे 80 असतील पहा. म्हणजे अजयला जर 100 मिळाले असतील तर अर्पिताला 20 असतील म्हणजे 80 असतील पहा. म्हणजेच काय झालं पहा जे गुणोत्तर दोघांचं पहा अर्पिताचे अजयच्या गुणांशी जे गुणोत्तर आहे ते कितकंच आहे पहा 80/100. म्हणजे जर अजयला जर 100 असतील तर अर्पिताला 80 पहा. म्हणजे किती आलं पहा याचे गुणोत्तर किती आलं 4/5. 4/5. आता अजयला अर्पितापेक्षा काही गुण जास्त मिळाले आहेत पहा. आता पुढचं पहा आता काय अजयचे अर्पिताच्या गुणाशी असले गुणोत्तर. आता उलट पाहता हे झालं अर्पिताचं गुणोत्तर पहा म्हणजे अजयच कायच नाही पहा उलट पहा अजयचे अर्पिताशी असलेले अर्पिताशी जे गुणांशी गुणोत्तर उलट ना. म्हणजे अजय जर 100 असतील तर अर्पिताला 80 पहा. म्हणजेच काय पहा 100/80 म्हणजेच काय आलं पहा या ठिकाणी 5/4. 5/4 5/4 म्हणजेच काय पहा या ठिकाणी 100च्या पहा म्हणजेच काय पहा 100 गुणांच्या 5/4 बरोबर काय आलं मग 100 गुणिले 5/4. 4 1 4 4 2 8 4 25 त्यार उत्तर 125. म्हणजे 125 म्हणजे अजयला अर्पितापेक्षा 25% गुण जास्त मिळाले. पहा 25% गुण जास्त मिळालेले आहे. अशा प्रकारे उदाहरण सोडवायचं आहे. आता पुढचं उदाहरण पाहू आपण आता. तर काय वेळेस पाहता 42% वजा कंसात 60% गुणिले 14% बरोबर x. तर x ची किंमत किती x बरोबर किती अशा प्रकारे प्रश्न असतो पहा. तर पहा त्या ठिकाणी आता 42% म्हणजे किती 42/100 वजा कंसात 60% म्हणजे किती
7/100 गुणिले 14% म्हणजे ती 14/100 बरोबर x. स्टेप बाय स्टेप आपण जर उदाहरण सोडवत गेलं तर उत्तर लगेच मिळतं पहा. मग त्या ठिकाणी आपण 42/100 वजा, आता आपण कंस सोडून घेऊ प्रथम पहा त्या ठिकाणी 14×7 = 98 म्हणजे 98/100 गुणिले 100 एकावर 5 4 शून्य बरोबर x. आणि त्या ठिकाणी आपण जर यात जर हे केलं ते गुणाकार वापरून तर या ठिकाणी हे जे उत्तर येते पहा 4200 वजा 98/10,000 बरोबर x. म्हणजेच काय पहा x बरोबर या ठिकाणी 42 मधून 98 गेले उरतात 4102/10,000 बरोबर 4102 ना. आता एका शून्य किती आहेत 1 2 3 4 1 2 3 4 म्हणजे या ठिकाणी 4 अंकानंतर दशचिन्ह द्यायचं यानंतर शून्य आहेत 0.4102 हे आपलं या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. आता पुढचं आपण उदाहरण पाहूया. आता उदाहरणे पहा. ए चे 40% पहा ए चे 40% हे बी च्या 24% एवढे आहे तर खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे पहा. तर खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे पहा. विधान बरोबर आहे. प्रश्न असा आहे पाहता. आता विधान काय काय पहा म्हणजे 4 कोणते पर्याय पाहता. पहिला पर्याय पहा 2A बरोबर 3B. दुसरा पर्याय पहा 3A बरोबर 4B. तिसरा पर्याय पहा 4A बरोबर 5B. आणि चौथा पर्याय आहे 5A बरोबर 3B. आता हे पर्याय दिलेले आहेत, हे विधान दिले पहा. यातलं कोणतं बरोबर आहे. आता आपण उदाहरण सोडूया. ए चे 40% पहा म्हणजेच काय आलं पहा ए चे 40 ए गुणिले 40/100 पहा याचा अर्थ ए चे 40% पहा हे कोणाबरोबर आहे बी च्या 24% बरोबर आहे पहा. आता हे समीकरण सोडवा. समीकरण सोडवल्यानंतर पाहता शून्य गेले पाहता 4 बे 2 4 बे 5 10. इथं पण पाहता 4 × 24 4 × 2 8 4 × 5 20 पहा म्हणजे ए गुणिले 2/5 बरोबर बी गुणिले 6/25. तर पाहता आता या ठिकाणी काय होते पाहता. आता आपण या ठिकाणी म्हणजे काय झालं पाहता 25 50
हे जे 6 आहे 6 आपण या बाजूला घेऊ आता आणि 5 पाहता या ठिकाणी असं घेऊ आपण ये हे जे 6/25 आहे ते आपण डाव्या जाणू पहा म्हणजे काय जाते नाही 6 नाही ए बरोबर पहा बी गुणिले 6/25 गुणिले 5/2 बे एक बे बे त्रिक 6 5 1 5 5 5 25 पहा म्हणजे काय उत्तर आलं पहा ए बरोबर बी गुणिले 3/5 म्हणजेच काय झालं पहा आता या ठिकाणी आपण जर हे 5 त्याबद्दल नेले म्हणजे काय झालं पहा 5a बरोबर 3b 5a बरोबर 3b पहा पर्याय नंबर 4 उत्तर पाहायचं विधान 4 हे या ठिकाणी उत्तर आलेलं आहे व्यवस्थित समीकरण सोडवायचं सोडल्यानंतर उत्तर आपलं लगेच आपल्याला उत्तर मिळतंय पहा तर पुढचं आपण घेऊया पहा आणखी उदाहरण घेऊ आपण तर पहा Subscribe my channel Learning with Smartness and don't forget to press on the bell icon.